किती प्रेमळ सद्गुरुदत्ता, किती प्रेमळ सद्गुरुदत्ता, भक्तासाठी वाहसी चिंता, भक्तासाठी वाहसी चिंता, किती प्रेमळ सद्गुरुदत्ता, सद्गुरुदत्ता. जगे ज्याची गुरुपती भक्ती, सहज मिळे त्याला जीवनमुक्ती. आम्हा चिंता काय, धरले मनी सद्गुरु पाय. तोची भक्त पहारे, जो विषयी सक्त नाही रे. खोटाले मोह खोटाले, गुरु भजनी काय लोटाले. गुरु ठेविले तैसे राहावे, कैवल्य सुख भोगावे. संगत संतांची बरवी, अंतरी भव बाधा दुर्वी. यमाची नाही त्याची भीती, ज्याच्या गुरुपायी प्रीती. अंध परंपरा अवघी ज्यांना, नेती कदा स्वात्म ज्ञाना. जोवरी गुरु नाही, गुरु नाही, शांती मनासी नाही. हुशार बाबा हुशार संसारी. गुरु त्वरित गुरुला शरण जाऊनी, चुकवी 84 फेरी. धावा क्रमांक 2722. धावा केव्हा करतात? धावा केव्हा करतात? धाव पाव जेव्हा केव्हा म्हणतात, अंगावर संकट आलं, बरोबर. संकट नसताना देवाला आपण विसरतो, व्यवस्थित विसरतो, अगदी व्यवस्थित विसरतो. त्याला विसरायसाठी वेगळं काय कारण लागत नाही. देवाला विसरायसाठी पद्धतशीर विसरतो. त्यावेळेला काय म्हणतो, लग्न कोण केलं? मुलाचं आई वडिलांनी केले. मुलगी कोण सोडली? आई वडिलांनी सोडली. घर कोण बांधलं? आई वडिलांनी बांधलं. गाडी कोण घेतली? मी घेतली. ह्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी आम्ही असतो. आणि संकट आलं तर मी संकट केलो असं म्हणत नाही आपण. देवानं माझ्यावर संकट घातलं, देवानं मला असं केलं. म्हणजे संकट आलं तर देव, चांगलं झालं तर देव नाही. म्हणजे हा धावा आहे याच्यामध्ये त्यांनी सांगितलं. पुढे पंत महाराज किती सुंदर याच्यामध्ये विश्लेषण केलंय बघा. पंतांचं एक पद घेतलं की नाही, आनंद आणि आनंदच आहे. आनंदाशिवाय काय नाही. आनंद प्लस आनंद, आनंद. दुःख नाही आहे. फक्त एक पद घेऊन आपण त्याचा विचार जर करायला लागला, विचार जनावर करू शकणार नाही. विचार कोण करणार? माणूसच करणार. 2 पायावर उभारलेला माणूसच करणार. पण विचार आपण करत नाही, त्यामुळे प्रॉब्लेम्स होतात मोठे मोठे. विचार करायची ताकद आपण लावतच नाही त्याला. आपण सत्संगाला गेलं पाहिजे, नाहीतर संकट येणार. तुम्ही जर सत्संग अटेंड करत नसाल, तर गोष्टी ऐकत नसाल, तर देव एका बाजून त्या पद्धतीचं दाखवत असते आपले गुणधर्म, कशा पद्धतीची संकट तुमच्यावर आणत असते ते समजत नाही. पण केली पाहिजे, सेवा केलीच पाहिजे, त्याला तुम्ही हवा मिळणार. हे याच्यामध्ये धावा काय सांगतात? दीन दया घन अखंड प्रेमळ भक्तांची माऊली. एक वाक्य काय म्हणते त्याच्यामध्ये? दीन म्हणजे काय? दीनहीन. आता आम्ही म्हणतो आम्ही फार गरीब आहे, आम्हाला कशासाठी सोडवू, आम्हाला काय दीन झालो की नाही आम्ही? का आम्ही श्रेय झालो, छाती फुकून जाऊ शकतो काय? तेव्हा मला काय तर कर, बरोबर आहे. आज करोडो लाखो कोट्याने जगातला दुसऱ्या नंबरचा पैसेवाला माणूस अंबानी मुलाच्या लग्नाच्या दिवशी नीता अंबानीच्या हातात काय होतं? लग्नाला येताना सोन्याची गणपतीची मूर्ती होती. का घेऊन आले असणार? त्याच्याकडे पैसा नव्हता. पैशावर सगळ्यांना विकत घेतली होती की त्याने. पण शेवटी भगवंताशिवाय कमाई नाही, म्हणून हातात सोन्याची मूर्ती घेऊन लग्नाला हजर झाला होता नीता अंबानी. बरोबर आहे ना? का? शेवटी भगवंतच श्रेष्ठ आहे, बाकी कुठलीच गोष्ट या जगामध्ये श्रेष्ठ नाही आहे.
Hey!
रे